नमस्कार भाऊ, नमस्कार. 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 आज आपण श्री भाऊलालजी पटले प्रगतशील शेतकरी यांच्या शेतामध्ये आलो आणि यांना आपण या ठिकाणी विचारतो की मला तुम्ही सांगा की तुमच्या याने हे कधीपासून कल्पना आली की तुम्ही सेंद्रिय शेतीकडे कधी वळलेले आहात? आता मागील 2 वर्षापासून मी आपल्या शेतामध्ये नवनवीन उपक्रम अगोदर पहिले ऊसाचा घेतला. त्याच्यानंतर माझ्या मनात अशी कल्पना आली की आपण काहीतरी बागायत शेती करावी. यासाठी मी आपल्या शेतात काकडीचे आणि आता नंतर चवळी, फल्ली, वांगा हे सगळं लागवड केलेली आहे. आणि ह्या लागवडीसाठी किंवा ह्या मार्गदर्शनासाठी कृषी विभाग आत्माअंतर्गत सन्माननीय सोनेवाने साहेब हे नेहमी आम्हाला वारंवार मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ह्या शेतामध्ये आता मी काकडी पिकाला हे जीवामृतचा वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे दसपर्णी अर्क हे सुद्धा नेहमी मी वापरत असतो. त्याचप्रमाणे शेती सोडून हा ऑर्गॅनिक शेतीचा मी लाभ घेतलेला आहे आणि त्यामुळे मला माझ्या शेतातून जो उत्पादन मिळतो काकडीचा म्हणा किंवा कोणतेही उत्पादन त्याला चांगला भावसुद्धा मिळाला आणि त्याची चवसुद्धा चांगलेली आहे आणि उत्पादनसुद्धा वाढलेलं आहे. आज मार्केटमध्ये जवळपास माझ्या नागपूरला माल जातो आणि त्या ठिकाणी भाऊलाल पटलेचा माल आला का म्हणून नेहमी माझ्या नावाची म्हणजे विचारणा होते आणि त्यामुळेच आज माझ्या शेतातील मालाला सगळ्या शेतकऱ्यापेक्षा माझ्या मालाला चांगला रेट मिळत आहे. हे रासायनिक शेती सोडून ऑर्गॅनिक शेतीचे फायदे आहेत आणि जमिनीचा पोतसुद्धा यात सुधारतो. मी नवीन उपकरण आपल्या शेतात घेत असतो. आंब्याचे झाड, ड्रिपने सुद्धा मी वापर करतो. त्यामुळे ह्या मालाची क्वालिटीसुद्धा चांगली बनते आणि ह्या सर्व उपक्रमासाठी आमचा कृषी विभाग तिरोडा मार्फत आत्मामधून आमचे सोनेवाने साहेब तसेच अमित तिबुडे साहेब हे सुद्धा नेहमी आमच्या फार्माला भेट देतात आणि ते मार्गदर्शन करतात. दसपर्णी अर्क, जीवामृत, ब्रह्मास्त्र आणि आपल्या खतामध्ये गांडूळ खत आणि चिचडी खताचा सुद्धा वापर करतो आणि त्यामध्ये मला उत्पादन चांगला दिसत आहे.